नमस्कार, मी दुर्गा पारकर। आज आपण पन्हाळ्यावरील अशा एका मंदिरात आलेलो आहोत ज्या मंदिराचा इतिहास अतिशय प्राचीन आहे। पन्हाळ्याला जात असताना शिवा काशीद यांचा जो पुतळा आपल्याला दिसतो, अगदी त्याच्या समोरूनच जो छोटासा रोड गेलेला आहे, त्या रोडने थोडेसे वर गेल्यावर आपल्याला हे पराशर मुनींनी स्थापित केलेले हरिहरेश्वर मंदिर दिसते। पराशर मुनींनी आपली पत्नी सत्यवती सह तपश्चर्या कालावधीत आश्रम स्थापन केला, तो हा पराशर आश्रम अर्थात हरिहरेश्वर मंदिर। येथे कुष्ठ निवारण तीर्थ होते। विठ्ठल मंदिर व पराशर आश्रम या मार्गात पराशर मुनींनी सिद्धकुंड तयार केले होते, यालाच आज सिद्धगाव म्हणतात। हे दुबंगलेले नंदी पाहून या परिस्थितीची जाणीव होते की ही लढाई फक्त आणि फक्त धर्माचीच होती। जेव्हा आम्ही मंदिरात प्रवेश केला त्यावेळी या अशा प्राचीन मंदिराची ही अशी झालेली अवस्था पाहून मन सुन्न झाले। हे मंदिर पाहिले आणि हा आपला हजारो वर्षापूर्वीचा इतिहास पुसला जात आहे याची जाणीव झाली। हे मंदिर कोणत्याही क्षणी ढासळून एखादी जीवितहानीही होऊ शकते आणि मंदिराचा प्राचीन इतिहास पुसला जाऊ शकतो। या मंदिराचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे पुरातन खात्याला जाग येईल व या मंदिराचा जीर्णोद्धार होईल। राजांच्या काळात हरिहरेश्वराच्या मंदिराला होते सुवर्ण दिवस। राजांच्या काळात हरिहरेश्वराच्या मंदिराला होते सुवर्ण दिवस। आता हिंदूंचे सरकार असूनही ढासळत आहेत प्राचीन मंदिराचे कळस।